Yes, please. You may start. Okay. Well, hello, everybody. It's great to be here again. सर्वांना प्रभू येशूमध्ये नमस्कार. पुन्हा एक वार तुम्हामध्ये शिक्षण देण्यासाठी मला आनंद होत आहे. आमेन. And we've got an exciting lesson today on the history books in the Bible. आजचा आपला विषय आहे तो म्हणजे पवित्र शास्त्रामधील जुन्या कराराचे 4 भाग अभ्यासासाठी पाडलेले आहेत. पहिला भाग 5 पुस्तकांचा मोशेचे ग्रंथपंचक. आता आज आपण दुसरा भाग पाहणार आहोत. दुसऱ्या भागामध्ये 12 पुस्तकं आहेत आणि ही इतिहासाची पुस्तकं आहेत. इस्रायल लोकांचा इतिहास. आमेन. Amen. I used to be a history teacher, so I love history. Yeah. आणि मी इतिहासाचा शिक्षक म्हणून अनेक वर्ष काम केल्यामुळे मला इतिहासाविषयी खूप आवडतो आणि मी त्याचा अभ्यास करतो. And so far we've seen how God created a wonderful world. आतापर्यंत आम्ही पाहिलं की देवानं हे अद्भुत विश्व कशा प्रकारे निर्माण केलं, कशा प्रकारे त्याची रचना केली. And then sin came in. परंतु पाप या जगामध्ये आलं. Because men and women disobeyed God. सुरुवातीच्या मानवाने स्त्री पुरुषानं आदाम हवेनं देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं. त्यांनी पाप केलं. When we looked at the Old Testament, we saw how God raised up a man called Moses to lead the children of Israel out of slavery in Egypt. आम्ही पाहतो निर्गमाच्या ग्रंथामध्ये की कशा प्रकारे देवानं मोशे नावक व्यक्तीची निवड केली, ज्यानं अनेक लाख इस्रायल लोकांना फारोच्या गुलामगिरीतून मिस्रामधून बाहेर काढलं आणि त्यांना तो देवानं नेमून दिलेल्या कनान देशाकडे घेऊन गेला. आमेन. And they traveled through the wilderness, and now they're just about to enter into the promised land under Joshua. आणि आता ते त्यांच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत. हे सर्व इस्रायली लोक मोशे मरण पावलेला आहे. आता यहोशवा त्यांचे नेतृत्व करत आहे आणि यार्देन नदीच्या जवळ हे लोक आलेले आहेत. आमेन. And we're going to join the story where we come to Joshua. आता जुन्या करारातील दुसरा भाग इतिहास यातील 12 पुस्तकांचा आपण अभ्यास करणार आहोत. इतिहासाचं हे पर्व यहोशवापासून सुरू होतं आणि एस्तेर पर्यंत 12 पुस्तकांचा हा संग्रह आहे. आमेन. And we're going to go through fairly quickly because we've got 12 books to cover. आता 12 पुस्तक आपल्याला संपवायचे आहेत, तेव्हा जरा लवकर आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. So put your running shoes on. We're going to jog through. आणि म्हणून तुम्ही जरा तयार राहा भरभर गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी. There are 12 history books. आणि यहोशवा ते एस्तेर यामध्ये इतिहासाची 12 पुस्तकं समाविष्ट करण्यात आलेली आहेत. And Joshua is the Hebrew name for Jesus. यहोशवा हे येशूचं इब्री नाव आहे. येशू म्हणजे इब्री भाषेमध्ये यहोशवा. So Joshua is a picture of Jesus
leading his people to their promised inheritance. यहोशवा इस्रायल लोकांना देवानं देऊ केलेल्या वचनदत्त देशाकडे, कनान देशाकडे घेऊन निघालेला होता. जसा येशू आम्हाला पापाच्या गुलामगिरीतून सुटका करून देवानं देऊ केलेल्या आशीर्वादामध्ये घेऊन जातो. आमेन. And we've got some great lessons to learn from Joshua, how to lead a successful life. यहोशवाच्या ग्रंथामध्ये आम्ही या पृथ्वी तलावर यशस्वी जीवन कशा प्रकारे जगावं या संबंधीच्या अनेक गोष्टी आम्हाला पाहावयास मिळतात. आमेन. And God made a promise to Joshua in chapter 1, verse 3. He said, I will give all of you every place you walk on, just as I promised Moses. आणि यहोशवा 1:3 मध्ये देव जसा मी मोठे होतो तसा मी तुझ्या बरोबर देखील असणार आहे आणि तू पाऊल टाकलेला प्रत्येक देश किंवा प्रत्येक भूमी मी तुला देईन, तुम्हाला देईन. आमेन. And that's like a principle in the Christian life, that God wants to give you many things, but you have to come and take them in faith. आणि ख्रिस्ती जीवनामधील हे एक महत्वाचं तत्व किंवा महत्वाचा सिद्धांत आहे. देव आम्हाला अनेक अभिवचनाच्या द्वारे अनेक आशीर्वाद देऊ करतो, परंतु आमचं काम काय आहे की आम्ही विश्वासानं ते सगळे आशीर्वाद स्वीकारले पाहिजेत, आम्ही त्यांच्या क्लेम केला पाहिजे, आम्ही ते घोषित केले पाहिजेत. आमेन. And when they came to Jericho, the city was very sinful. आणि मग हे सगळे इस्रायल लोक यरीहो शहराच्या जवळ आले. यरीहो शहरातील लोक पापी होते. आमेन. And they marched around Jericho and blew the horns, and the walls fell down. आणि इस्रायल लोकांनी यरीहो शहराला फेऱ्या घातल्यानंतर यरीहोचा तट कोसळला आणि इस्रायल लोकांनी यरीहोवर विजय प्राप्त केला. आमेन. And when you walk with God, the walls of the enemy will fall down before you. जसा यरीहोचा तट कोसळला तसे जर आम्ही देवावर विश्वास ठेवून देवासमवेत चाललो तर जीवनामध्ये आमच्या विरोधात असलेले तट किंवा आमच्या विरोधात असलेल्या शत्रूच्या गोष्टी कोसळून पडल्याशिवाय राहणार नाही. आमेन. Jesus said it. He said, the gates of hell will not be able to stand before you. प्रभू येशू ख्रिस्तानं हे अभिवचन आम्हाला दिलेलं आहे की अधोलोकाच्या द्वाराच तुम्हा पुढे म्हणजे विश्वासणाऱ्यांपुढे मंडळी पुढे काहीही चालणार नाही. आमेन. The story of the Bible is very simple. You listen to God and you do what he says, and you'll have a great life, a successful life. पवित्र शास्त्राचं तत्व साधं सोपं आणि सरळ आहे. तुम्ही देवावर विश्वास ठेवा, तुम्ही देवाचं आज्ञापालन करा, म्हणजे तुमचं जीवन सुखी, यशस्वी आणि आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. If we go our own way, it'll be a disaster, but if we go God's way, it'll be blessed. आम्ही जर देवाच्या मार्गाने गेलो तर आमचं जीवन आशीर्वादित होईल, पण आम्ही जर चुकीचा मार्ग धरला तर मग आमचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. The book of Joshua is very similar to a New Testament book called Ephesians.
आता यहोशुवाचा ग्रंथ हे नव्या करारातील असलेल्या इपिस्कराच्या पत्राशी बऱ्याच प्रकारे साम्य दर्शवतं. आमेन. I'll read to you Ephesians chapter 1, verse 3. We इफिस praise, 3 मी तुम्हाला वाचून दाखवतो. we praise the God and Father of our Lord Jesus Christ. He has blessed us in every way because we belong to Christ. We enjoy all the good things that come from heaven. God blesses our spirits with those good things. आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या देवाची आणि पित्याची स्तुती करतो. त्याने आपल्याला सर्व प्रकारे आशीर्वाद दिले आहेत, कारण आपण ख्रिस्ताचे आहोत. आपण स्वर्गातून येणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टींचा आनंद घेतो. देव आपल्या आत्म्याला त्या चांगल्या गोष्टींनी आशीर्वाद देतो. आमेन. And he's praising in verse 18 of Ephesians chapter 1. I pray that God will bring light into your minds. Then you will understand about the many good things that he has prepared for you. आणि इफिस 1:18 मध्ये आम्ही वाचतो, देव तुमच्या अंतःकरणात प्रकाश आणील अशी मी प्रार्थना करतो. मग त्याने तुमच्यासाठी तयार केलेल्या अनेक चांगल्या गोष्टी तुम्हाला कळतील. आमेन. You see, God had great things for Joshua and the people, but they had to go and take it for themselves. देवानं इस्रायल लोकांसाठी अनेक चांगले आशीर्वाद, चांगल्या गोष्टी वचनदत्त देशामध्ये, कनान देशामध्ये राखून ठेवलेल्या होत्या. पण यहोशुवा आणि इस्रायल लोकांचं काम काय होतं की देवानं त्यांना दिलेल्या आशीर्वाद त्यांनी जाऊन ताब्यात घ्यायचे होते. आमेन. And it's the same spiritually. God's got so many good things for you, but you must come and receive them from heaven, from God. आणि आमच्या बाबतीत देखील आम्ही हेच पाहतो, देवानं आम्हाला अनेक आत्मिक आशीर्वाद दिलेले आहेत. पण आमचं काम काय आहे, इस्रायल लोकांप्रमाणे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून ते घोषित केले पाहिजेत, विश्वासानं ते स्वीकारले पाहिजेत. आमेन. Amen. And then we move on quickly. They started to divide the land, and Joshua came to the end of his life. And then the children of Israel, they had judges, people they called judges, who were like tribal leaders who looked after the people. मग यहोशुवाच्या नेतृत्वाखाली इस्रायल लोकांनी कनान देशाचा ताबा घेतला. इस्रायलाचे 12 वंश होते, त्याप्रमाणे त्यांनी त्या देशाची वाटणी करून 12 वंशांना तो देश वाटून दिला. आणि नंतर यहोशुवाचा मृत्यू झालेला आम्ही पाहतो. आणि नंतर देवानं इस्रायल लोकांचा कारभार पाहण्यासाठी त्यांच्यामधून जे पुढाऱ्यांची निवड केली. या पुढाऱ्यांना न्यायाधीश किंवा शास्ते असं म्हणत असत. शास्तेंच्या पुस्तकामध्ये या संबंधीच्या गोष्टी आम्ही वाचतो. आमेन. Yes, it says in Judges chapter 2, verse 16, the Lord made some people judges. These judges helped to save Israel from their enemies. शास्ते 2:16 मध्ये आम्ही वाचतो की या न्यायाधीशांनी म्हणजे शास्त्यांनी इस्रायलला त्यांच्या शत्रूपासून वाचवण्यासाठी मदत केली. आमेन. And then it says in Judges 17, verse 6, there was no king in Israel in those days. Every man did what he thought was right.
शास्त्रे 17:6 मध्ये आम्ही वाचतो, त्यावेळी इस्रायलमध्ये राजा नव्हता. प्रत्येक माणसाने त्याला जे योग्य वाटले ते केले. आमेन. But when we study the Bible, we start to discover the weakness of human nature. People are very weak in their own hearts. ज्या वेळेला आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास करतो, त्यावेळेला पवित्र शास्त्रामधील लोकांच्या मधून आम्हाला एकच गोष्ट शिकावयास मिळते की मानव हा मुळामध्ये अशक्त प्रवृत्तीचा आहे. लवकरात लवकर तो अनेक गोष्टींना बळी पडतो किंवा त्याचं पतन होत होतं. आमेन. Some of the judges were good people and some were not so good. You can think of many different judges like Gideon, Barak, and Samson. आता देवानं इस्रायल लोकांचा कारभार पाहण्यासाठी, त्यांचं शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी जे पुढारी नेमलेले होते त्यांना आम्ही न्यायाधीश म्हणतो किंवा शास्ते म्हणतो. या शास्त्यांमधील काही जे शास्ते होते ते देवाचं भय बाळगणारे चांगले होते, जसे बाराक किंवा शमशोन होता. पण काही शास्ते हे देवाचं भय न बाळगणारे होते, वाईट प्रवृत्तीचे असे देखील होते. आमेन. Amen. Now, this is what happened in Israel. To begin with, the people served the Lord and they tried to please God. आता या शास्त्यांच्या पुस्तकाचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, इस्रायल लोकांचं जीवन या पुस्तकामध्ये एका वर्तुळामधून गेलेलं आपणाला दिसतं. आता या वर्तुळामध्ये काय काय गोष्टी आहेत त्या आम्ही पाहू. इस्रायल लोक मनापासून देवाचं भय धरत, देवाचं आज्ञापालन करत, देवाची आराधना करत. आमेन. And then they started to copy the people of the land in their sin and their idolatry. परंतु काही वर्ष गेल्यानंतर इतर शेजाऱ्यांच्या प्रभावामुळे इस्रायल लोक मूर्तिपूजा करायला लागत आणि ते पापामध्ये पडत, व्यभिचार करत आणि विधर्मी लोकांच्या अनेक चालीरीती यांचं अनुकरण करत. And eventually they became slaves. The people made them slaves. आणि मग मूर्तिपूजा केल्यानंतर, पापात पडल्यानंतर देव इस्रायल लोकांना त्यांच्या शत्रूंच्या ताब्यात देत असे. म्हणजे इस्रायलचे आजूबाजूचे शत्रू त्यांच्यावर हल्ला करत, त्यांचं पीक पाणी लुटून नेत आणि त्यांना त्रास देत, असं वारंवार घडत असे. आमेन. And the people cried out to God and said, "Help us, save us." And God raised up judges to help them, leaders to help them. मग इस्रायल लोकांवर शत्रूंनी हल्ला केल्यानंतर, त्यांची लुटालूट केल्यानंतर इस्रायल लोक परत पश्चाताप करत, देवाकडे वळत, देवाची प्रार्थना करत, देवाला साकडं घालत की देवा आमचा बचाव कर, आम्हाला मदत कर. आणि मग देव त्यांच्यामधूनच नेता, पुढारी किंवा शास्ता उभा करी. आमेन. And Israel got set free from slavery, but then the same thing happened again and again. It was like a circle. They kept serving God, falling into sin, calling out to God, and it went round in circles. आणि मग हा शास्ता इस्रायल लोकांचा त्यांच्या शत्रूपासून बचाव करी, शत्रूंचा पराभव करी. मग काही काळपर्यंत इस्रायल लोकांमध्ये शांती नांदत असे. कोण्या शत्रूचा हमला नाही, काही त्यांना त्रास देणारा कोणी नाही, आणि मग सर्व गोष्टी यथास्थात होत. पण पुन्हा एक वार इस्रायल लोक पापाला बळी पडत, ते मूर्तिपूजेच्या मागे लागत, आणि मग मूर्तिपूजा केल्यानंतर पुन्हा देव त्यांना शत्रूंच्या ताब्यात दे. पुन्हा शत्रूंच्या ताब्यात गेल्यानंतर इस्रायल लोक देवाची प्रार्थना करत. असं हे पापाचं चक्र वारंवार फिरत असलेलं
आम्हाला शास्त्रेच्या ग्रंथामध्ये पाहावयास मिळतं. आमेन. Amen. Now remember, in the Christian life, if we call upon God, call upon Jesus, he can set us free from any kind of slavery at all. इस्रायल लोकांचं गुलामगिरीतून जशी देवानं त्या काळामध्ये सुटका केली, आम्ही देखील ज्या वेळेला कोणत्याही प्रकारच्या गुलामगिरीमध्ये असतो, बंधनामध्ये असतो, पाशामध्ये असतो, त्यावेळेला जर आम्ही येशूची मदत घेतली, येशूला हाक मारली, येशूची प्रार्थना केली, तर येशू नेहमीच आम्हाला सर्व प्रकारच्या बंधनामधून मुक्त करण्यासाठी सिद्ध आहे, तो तयार आहे. आमेन. And this was a very bad time in the history of Israel, a very dark time. आणि शास्त्रांच्या या ग्रंथामध्ये पापाचं चक्र वारंवार पाहायला आम्हाला मिळतं. इस्रायल लोक या चक्रामधून वारंवार गेल्याचं आम्ही पाहतो. आमेन. But sometimes good things were happening. The next book is the book of Ruth. पण अनेक वेळा आम्ही पाहतो की काही चांगल्या गोष्टी देखील आम्हाला आढळतात. पुढचं जे पुस्तक आहे शास्त्रेच्या नंतर, ते म्हणजे रूथचं पुस्तक आहे. And Ruth befriended Naomi, a Jewish lady who went to live in Moab. आणि रूथची सासू जी नामी होती, तिचा नवरा आणि रूथचा पती आणि तिचा दीर, असं हे कुटुंब इस्रायल मधून देवाच्या देशातून मोआब या देशामध्ये काही काळ दुष्काळामुळे राहण्यास आलं होतं. आमेन. And she even married Naomi's son, but the son died. आता नामी, तिचा पती अबीमेलेक आणि त्यांची दोन मुलं महलोन आणि खिल्लोन. मग महलोन आणि खिल्लोन यांची लग्न या नामीनं आणि अबीमेलेकनं करून दिली. त्यांच्या बायका अनुक्रमे रूथ आणि अर्पा, आणि ते मोआब देशामध्ये स्थायिक झालेले आम्ही पाहतो. आमेन. And Naomi decided to go back to Israel. And Ruth said, well, I'll come with you. Your people will be my people, and your God will be my God. That's in Ruth chapter 1, verse 16. काही काळानंतर नामीचा नवरा अबीमेलेक मरण पावला. नंतर रूथचा नवरा, अर्फाचा नवरा महलोन आणि खिल्लोन हे देखील मरण पावले. आता या नामी ही विधवा आहे, रूथ ही विधवा आहे आणि अर्पा ही विधवा आहे. मग त्यांनी नामीनं विचार केला, आता आपल्यामध्ये कोण पुरुष माणूस राहिलेला नाही, आपल्या देशाकडे आपण परत जाऊया. म्हणून ते परत आपल्या देशाकडे यायला निघाले. त्यावेळेला रूथ नामीला म्हणाली की आता तुमचा देव तो माझा देव, तुमचे लोक ते माझे लोक. आमेन. And Ruth meets a wonderful man when she comes back to Israel, that man called Boaz. आणि रूथ आणि नामी या इस्रायलमध्ये परत आल्यानंतर त्यांच्या एका नातेवाईकांची आणि त्यांची भेट होती. त्या नातेवाईकाचं नाव बोआज, तो एक जमीनदार होता. आमेन. And they fall in love and they get married. आणि रूथ आणि बोआज हे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काही काळानंतर त्यांचं लग्न झालं. And Ruth becomes the grandmother of King David. आणि मग रूथ ही दावीद राजाची आजी बनली. But I think there's a beautiful picture here of love. या रूथच्या ग्रंथामध्ये आम्हाला प्रीती संबंधी एक महत्वाची गोष्ट समजून येते. आमेन. And Boaz is a picture of the Lord Jesus. आणि बोआज हा या पुस्तकामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची भूमिका पार पाडताना आम्हाला दिसतो. आमेन. And he rescues Ruth
from poverty in all her need. आणि रूथ आणि नामीच्या सर्व गरजा भागवण्यासाठी बवाज पुढे आलेला आम्ही पाहतो आणि बवाजानं रूथची आणि नामीची गरिबीपासून, अपमानापासून, दारिद्र्यापासून सुटका केलेली आम्ही पाहतो. आमेन. Now, what you find in the Bible, often women are pictures of the church. पवित्र शास्त्रामध्ये ज्या स्त्रियांची वर्णनं आम्ही पाहतो, या स्त्रिया मंडळीचं एक प्रतीक असलेल्या आम्हाला आढळतात. आमेन. And Ruth is not Jewish, she's a Gentile, she's not a non-Jew. आता रूथ ही इस्रायल नव्हती, यहुदी नव्हती, ती मवाबी होती. यहुदी तर देशामधून आलेली होती. आमेन. And Boaz takes her to be his wife, his bride, and loves her. आणि बवाज हा यहुदी होता. मग आता बवाज यहुदी असून देखील त्यानं या मवाबी स्त्रीशी विवाह केला, तिला आपली धर्मपत्नी बनवलं. आमेन. And Jesus takes a bride from the people of the world to become part of his wonderful church. त्याचप्रमाणे जसं यहुदी बवाजनं मवाबी रूथशी विवाह करून तिला आपली धर्मपत्नी बनवलं, त्याचप्रमाणे येशू देखील जगातील अनेक धर्माच्या, गोत्राच्या, जातीच्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळं त्यांना आपल्या राज्याचे वारीस बनवतो, त्यांना देव राज्यामध्ये घेऊन येतो. आमेन. Some wonderful stories in the Bible. आणि पवित्र शास्त्रामध्ये अनेक अद्भुत घटना, अद्भुत गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. Then we come to the book of Samuel. पुढचं पुस्तक आहे पहिले शमूएल. And one Samuel was born by a miracle. He was given to people who were old. आणि शमूएलाचा जन्म अत्यंत अद्भुत रीतीनं, चमत्कारिक रीतीनं झालेला आम्ही पाहतो. And one night he heard a voice saying, Samuel, Samuel. आणि सॅम्युएल लहान असताना त्याची आई हन्नानं देवाला नवस केल्याप्रमाणे त्याला मंदिराची सेवा करण्यासाठी तिनं एली याजकाच्या स्वाधीन केलं आणि एली याजकाबरोबर शमूएल मंदिरात झोपलेला असताना त्यानं देवाची वाणी ऐकली, शमूएला, शमूएला. आमेन. And he heard this voice, and it was God calling him. He said, I'm your servant, and I will listen. And Samuel became a real prophet of God by obeying God's voice. आणि मग शमूएल म्हणाला, बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. आणि मग शमूएल देवाच्या सहभागितेमध्ये, देवाच्या वचनामध्ये, देवाच्या भयामध्ये वाढत गेला आणि मोठा होऊन तो इस्रायलाचा एक प्रभावी संदेष्टा, याजक आणि शास्ता बनला. आमेन. And he became the last great judge of Israel. आणि तो इस्रायलाचा शेवटचा शास्ता देखील बनला. आमेन. And there are two books about his life, 1 and 2 Samuel. And then there's शमूएलाचं नाव असलेली दोन पुस्तकं आहेत, पहिले शमूएल आणि दुसरे शमूएल. the people said they wanted a king, and Samuel anointed Saul as the king. आता इस्रायल लोकांनी शमूएलाला विनंती केली, आजूबाजूच्या यहुदीतर लोकांना कसे त्यांचे राजे आहेत, तसं आमच्यावरही आमचा एक राजा पाहिजे. म्हणून शमूएलानं मग शौलाचा इस्रायलाचा राजा म्हणून अभिषेक केला. आमेन. And you can read about these stories in
1 and 2 Kings and 1 and 2 Chronicles. आणि शौलाचा राज्याभिषेक आणि इतर गोष्टी तुम्ही पहिले आणि दुसरे राजे आणि पहिले आणि दुसरे इतिहास या ग्रंथामध्ये वाचू शकता. आमेन. After Saul failed as a king, King David was appointed as king. शौल राजा इस्रायलाचा राजा म्हणून अपयशी ठरल्यामुळे देवाने दुसरा राजा इस्रायलवर नेमला, त्याचं नाव दावीद. And then David's son became king, King Solomon. आणि दाविदाचा मुलगा शलोमोन हा नंतर इस्रायलाच्या गादीवर राजा म्हणून बसला. The two books of Kings tell us about the lives of those who lived for God and those who didn't. So these books tell the stories of Solomon, Elijah, Elisha, Ahab, and the evil Jezebel. आणि मग राजांची दोन पुस्तकं आम्हाला ज्यामध्ये आढळतात त्यामध्ये शलोमोन राजा संबंधीची माहिती आहे, एलिया आणि अलिशा या संदेष्टांची माहिती आहे, आणि जो दुष्ट राजा होता आहाब आणि त्याची दुष्ट राणी इजबेल याची देखील आम्हाला त्यामध्ये माहिती मिळते. आमेन. And then 1 and 2 Chronicles tell the story, the history of Israel, Solomon, and how he built a wonderful temple. And there's a picture of the temple there. It was a very wonderful building. आणि पहिल्या दुसऱ्या इतिहासामध्ये आम्ही शलोमोन राजानं कशा प्रकारे देवाचं मंदिर बांधलं त्या संबंधीच्या गोष्टी पाहतो. आमेन. But after Solomon, the country split into two because of their sins. And then the people, some of the people the people of Judah went to Babylon as slaves. आणि शलोमोन राजाच्या नंतर इस्रायल हा जो एक देश होता, इस्रायल लोकांच्या पापामुळे त्याचे दोन तुकडे झाले. 10 वंश एका बाजूला त्याला इस्रायल हे नाव देण्यात आलं, एका बाजूला त्याला यहूदा हे नाव देण्यात आलं, आणि एका इस्रायल राज्याचे 2 देश झाले. आणि काही काळानंतर मग त्या लोकांच्या पापामुळे शत्रूंनी त्यांच्यावर स्वारी करून बाबेलमध्ये इस्रायल लोकांना ते गुलाम म्हणून घेऊन गेले. आमेन. And the temple was destroyed and the treasure was taken away by the Babylonians. आणि बाबेलच्या राजाने आणि बाबेलच्या सैन्याने काय केलं? यरुशलेमेवर हमला केला. यरुशलेमेमध्ये जे मंदिर होतं ते मंदिर उद्ध्वस्त केलं. मंदिरातील सोनं, सगळी भांडी, सगळं त्यांनी पळवून नेलं आणि इस्रायल लोकांना कैद करून गुलाम म्हणून ते बाबेलमध्ये घेऊन गेले. आमेन. The big lesson we can learn is sin always leads to sorrow and failure. यामधून एक महत्वाचा धडा आम्ही शिकू शकतो. पाप हे नेहमीच आमच्या जीवनामध्ये अपयश, दुःख आणि नाश हे घेऊन येतं. सर्व प्रकारच्या पापापासून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. आमेन. And obedience to God leads to great blessings. आणि जेव्हा आम्ही देवाजवळ जातो, देवाच्या वचनाचं आज्ञा पालन करतो आणि केवळ देवावरच विश्वास ठेवतो, त्यावेळेला देव आम्हाला नेहमीच आशीर्वादित करतो. आमेन. Here's a picture of Solomon's temple. It was a magnificent temple. आणि या ठिकाणी शलोमोनानं बांधलेल्या देवाच्या मंदिराची प्रतिकृती आम्हाला दिसते. ते एक अद्भुत आणि असाधारण
असं भव्य आणि दिव्य असं मंदिर होतं. आमेन. Even Solomon started out well, but he fell into sin because of many wives who led him astray into idolatry. शल्मोन राजाची सुद्धा सुरुवात चांगली झालेली आम्ही पाहतो. चांगल्या प्रकारे त्यानं राज्याचा कारभार सुरू केला. पण नंतरच्या कालावधीमध्ये शल्मोनानं देवाची आज्ञा न मानता अनेक बायका केल्या, अनेक विधर्मी बायका केल्या. या विधर्मी बायका त्यांच्या मूर्ती घेऊन राजवाड्यात आल्या आणि मग नंतरच्या आयुष्यामध्ये शल्मोन या बायकांच्या आहारी जाऊन जणू काय मूर्तीपूजक बनला आणि शल्मोनाचं पतन झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. आमेन. So I'll move on quickly. The people eventually came back from captivity, exile, and that's where you get the books of Ezra and Nehemiah. आता पुढची जी पुस्तकं आहेत एज्रा आणि नेहेम्या. आम्ही मागच्या पुस्तकामध्ये पाहिलं की इस्रायल लोकांच्या पापामुळं देवानं त्यांना बाबेलोनच्या शत्रूंच्या ताब्यात दिलं. त्या ठिकाणी 70 वर्ष त्यांनी गुलामगिरीत काढली. देवानं सांगितल्याप्रमाणे 70 वर्षानंतर देवानं पुन्हा गुलामगिरीतून त्यांची सुटका केली आणि त्यांच्या मायदेशी येरुशलेमेला ते परत आले. In the book of Ezra, we can read about Ezra telling the people to rebuild the temple in Jerusalem, and Ezra teaches the people to once again obey God's laws. This is just like the Lord Jesus, who teaches us by his Holy Spirit to build his church and to obey his commandments. आणि बाबेल मधून 3 टप्प्यामध्ये 3 गटामध्ये इस्रायल लोक येरुशलेमेस परत आले. पहिला गट जरुबाबेल याच्या नेतृत्वाखाली आला. दुसरा गट एज्रा याच्या नेतृत्वाखाली आला आणि तिसरा गट नेहेम्या यांच्या नेतृत्वाखाली आला. एज्राचं काम काय कार्य होतं? जरुबाबेलचं काम होतं मंदिराची पुन्हा उभारणी करणं. एज्राचं कार्य होतं देवाच्या लोकांना मंदिरामध्ये कशा प्रकारे देवाची उपासना भक्ती करायची याचं वचनाचं शिक्षण देणं हे एज्रानं केलेलं आम्ही पाहतो. आमेन. Amen. And Ezra cried for the state of the nation and for the temple being broken down. He was a man of prayer, crying out to God. आणि मंदिराची नासधूस झाली होती, लोकांचं जीवन उद्ध्वस्त झाले होतं. हे ज्या वेळेला नेहेम्याला कळालं त्यावेळेला तो अत्यंत दुःखी झालेला आम्ही नेहेम्याच्या ग्रंथामध्ये वाचतो. Then we come to Nehemiah. Nehemiah comes and builds the walls of the city of Jerusalem again. नेहेम्याच्या नेतृत्वाखाली तिसरा गट बाबेलमधून परत आला आणि नेहेम्याचं काम काय होतं? येरुशलेमेचे ज्या पडलेल्या भिंती होत्या किंवा तट होते त्यांची पुनर्बांधणी करणं आणि येरुशलेमेच्या ज्या वेशी होत्या किंवा त्यांची दारं होती त्यांची पुनर्बांधणी करणं. आमेन. Another picture of Jesus. Nehemiah is like Jesus. Jesus rebuilds our lives and restores our lives and restores us to what God wants us to be. जसं एज्रानं इस्रायल लोकांना देवाच्या उपासनेचं वचनातून शिक्षण दिलं, प्रभू येशू ख्रिस्त देखील आम्हाला त्याच्या वचनातून शिक्षण देतो. कशा प्रकारे आम्ही देवाची भक्ती केली पाहिजे, देवाची उपासना केली पाहिजे, देवाचं आज्ञापालन केलं पाहिजे. नेहेम्यानं जसं येरुशलेमेचे कोसळलेले तट, भिंती आणि पडलेल्या जाळलेल्या ज्या वेशी होत्या, दार होत्या त्यांची पुनर्बांधणी केली, येशू देखील आमच्या जीवनाची पुनर्बांधणी करून आम्हाला जीवनामध्ये विश्वासामध्ये पुन्हा उभं
करतो. आमेन. Amen. And then we come to the last of the history books, the book of Esther. आणि नंतर आम्ही आता इतिहासाच्या 12 पुस्तकांच्या शेवटच्या पुस्तकाकडे येतो. त्या पुस्तकाचं नाव आहे एस्तेर. The Persian Empire had now conquered and taken over the Babylonian Empire, and the people were now, many of them were in Persia. आता मागच्या वेळेला आपण पाहिलं की बाबिलोन येथील राजाने आणि सैन्याने येरुशलेमेवर हमला करून इस्रायल लोकांना बंदिवान म्हणून नेलं. येरुशलेमेमधील मंदिर उद्ध्वस्त केलं. सर्व सोन्या चांदीचा जो खजिना होता तो पळवून नेला. पण नंतर पर्शियन लोकांनी, पारशी लोकांनी बाबेलवर हमला करून त्यांचा पराभव केला, त्यांना गुलाम केलं आणि पर्शियन लोकांचं, पारशी लोकांचं साम्राज्य सुरू झालं. आणि मग इस्रायल लोक हे पर्शियन किंवा पारशी लोकांच्या अधीन राहिले. त्या काळामध्ये हे एस्तेरच्या पुस्तकातील घटना घडलेल्या आम्ही पाहतो. आमेन. Now there was a wicked man called Haman, and he wants to destroy all the Jews in Persia. And the Persian emperor helps to save them because this Jewish girl marries him, and she cries out and intercedes for her people, and the king has mercy and saves the Jewish people. आता एस्तेरच्या ग्रंथामध्ये काय झालेलं आम्ही पाहतो. एस्तेर ही यहुदी मुलगी होती, पण राजाला लग्न करायचं होतं म्हणून राज्यातील अनेक मुलींना तयार करून राजासमोर आणण्यात आलं, पत्नी म्हणून, राणी म्हणून निवडण्यासाठी. राजानं एस्तेरची राणी म्हणून निवड केली आणि एस्तेर पर्शिया राजाची राणी झाली. पण त्या काळामध्ये हामान नावाचा पर्शियामध्ये एक दुष्ट व्यक्ती होता आणि त्याला सर्व यहुदी लोकांचा नाश करायचा होता. त्यासाठी त्यानं राजाची मदत घेऊन कट कारस्थान सुरू केलेलं होतं. हे एस्तेरला कळालं. त्यावेळेला एस्तेरनं आणि यहुदी लोकांनी कसा इस्रायल लोकांचा बचाव केला आणि देवानं एस्तेरच्या द्वारे यहुदी लोकांचा कसा बचाव केला हे आम्हाला एस्तेरच्या ग्रंथामध्ये. Amen. And Esther risked her life to pray for the people, to go before the king. She said, "If I die, I die." But the king had mercy. त्या काळामध्ये अशी परंपरा होती की कोणीही बोलावल्याशिवाय राजाच्या दरबारामध्ये जाऊ शकत नव्हतं. आणि राजाच्या दरबारामध्ये कोण जर गेलं आणि राजानं आपला राजदंड जर उचलला नाही तर आलेल्या व्यक्तीला ठार मारण्यात येत असे. मग यहुदी लोकांना वाचवण्यासाठी, राजाची भेट घेण्यासाठी राजाची परवानगी घेतल्याशिवाय एस्तेर राणी राजाच्या दरबारात गेली आणि तिनं आपला जीव धोक्यात घातला आणि राजाला विनंती केली की माझ्या लोकांना वाचवण्यासाठी तुम्ही मदत केली पाहिजे, यहुदी लोकांना वाचवण्यासाठी तुम्ही मदत केली पाहिजे. आमेन. And this points to the Lord Jesus, who didn't just say, "If I die," he actually died to save us. And the big lesson we learn is that even though we don't find God and prayer written about in Esther, but God is there working, and when we don't even see him, we don't know it. एस्तेर राणी राजाच्या दरबारामध्ये जोखीम पत्करून गेली आणि ती जाताना म्हणाली की मी मेले तर मेले माझ्या यहुदी लोकांचा जीव वाचवण्यासाठी. त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एक पुत्र फक्त म्हणाला नाही मी मेलो तर मेलो. त्यानं या पृथ्वी तलावर मानव जन्म घेतला आणि सर्व मानवाच्या पापासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर आपला
जीव दिला. एस्तेरच्या पुस्तकामध्ये आम्हाला देवाचं नाव सापडत नाही. देव हा शब्द आढळत नाही. कोणतीही प्रार्थना त्या पुस्तकामध्ये नाही. पण अप्रत्यक्षपणे देव कार्य करताना, पडद्यामागे देव कार्य करताना एस्तेरच्या पुस्तकामध्ये पानोपानी आम्ही पाहतो. आमेन. Amen. And here's some pictures. There's Queen Esther going before the king, begging him to help. हा. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एस्तेर राणी या राजाच्या दरबारात गेली आणि मग राजानं आपला राजदंड उचलला. याचा अर्थ एस्तेरला मरणापासून सुटका मिळाली आणि एस्तेरनं राजाला विनंती केली आपल्या लोकांना वाचवण्यासाठी, यहुदी लोकांचा बचाव करण्यासाठी. आमेन. Amen. And that's like our Lord Jesus goes before the Father and calls upon him to save sinners like ourselves. And he forgives us and brings us into his family. जशी एस्तेर राणी राजाच्या दरबारात यहुदी लोकांसाठी मध्यस्थ म्हणून गेली, त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा महायाजक आहे, आमचा मध्यस्थ आहे, तो देखील देव पित्याकडे आपलं स्वतःचं रक्त घेऊन गेला आणि आमच्या पाप क्षमेसाठी त्यानं देव पित्याची रदबदली केली, विनंती केली, जेणेकरून आम्हाला पापापासून क्षमा मिळाली, आम्हाला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळाला, आम्हाला नीतिमत्व मिळालं, आम्ही देवाची लेकरं बनलो. आमेन. Amen. Just one last thing. I want to just tell you about the secrets of success we find in these history books. आता शेवटची एक गोष्ट, या संपूर्ण इतिहासाच्या 12 पुस्तकामध्ये, यहोशुआ ते एस्तर या 12 पुस्तकामध्ये यशस्वी जीवनाची एक गुरुकिल्ली आम्हाला दिसते. ती गुरुकिल्ली कोणती आहे हे आता आपण पाहणार आहोत. आमेन. This is Joshua chapter 1, verses 8 and 9. I'll read it in English first of all. Never stop reading this book of the law. Day and night, you must think about what it says. Make sure you do everything written in it. Then things will go well with you. You will have great success. Here is what I'm commanding you to do. Be strong and brave. Do not be afraid. Do not lose hope. I am the Lord your God. I'll be with you everywhere you go. आणि यशाची रहस्य एस्तेरच्या यहोशुआच्या ग्रंथामध्ये आम्हाला वाचायला मिळतात. यहोशुआचा ग्रंथ याचा पहिला अध्याय 8 आणि 9 वचनामध्ये आम्ही वाचतो. नियमशास्त्राचे हे पुस्तक वाचणे कधीही थांबवू नका. रात्रंदिवस तुम्ही विचार केला पाहिजे की ते काय सांगते. त्यात सर्व काही लिहिले आहे याची खात्री करा. मग तुमच्या बरोबर गोष्टी अधिक चांगल्या होतील आणि तुम्हाला मोठे यश मिळेल. मी तुम्हाला आज्ञा देतो, बलवान आणि शूर व्हा. घाबरू नका, आशा सोडू नका. मी परमेश्वर तुमचा देव आहे. तू जिथे जातील तिथे मी तुझ्या सोबत असेल, असं परमेश्वराने यहोशुआला आश्वासन दिले. आमेन. Amen. And I'll just give you these points as we finish. Here's the 7 keys in Joshua to have a successful Christian life. आणि यहोशुआच्या ग्रंथामध्ये यशस्वी ख्रिस्ती जीवन जगण्याचे 7 मुद्दे आम्हाला आढळतात. Listen to what God says in verse 1 of Joshua. आहे की देव काय सांगतो याकडे लक्ष द्या, त्याच ऐका. आमेन. And number 2, go where God sends you. दुसरा मुद्दा, जिथे देव तुम्हाला पाठवेल, देव आज्ञा करेल त्या ठिकाणी जा. आमेन. God said to Joshua, get ready
to go over the Jordan. देवाने यहोशूआला सांगितलं, उठ, तयार हो आणि यार्देन पार करण्याची तयारी कर. आमेन. And in verse 7, it says, be strong and courageous. आणि 7व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, देव यहोशूआला म्हणाला की खंबीर आणि शूर बन, बलवान हो. आमेन. In verse number 4, obey God's word. 5व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की देवाच्या वचनाचं आज्ञा पालन करा. Number 5, don't turn to the right or the left. That means keep your eyes going forward. आणि देवाचा मार्ग सोडून डावी उजवीकडे वळू नका. याचा अर्थ तुमचं जे गोल आहे, तुमचं ध्येय आहे, त्यापासून वळू नका. ध्येय समोर ठेवून मार्गक्रमण करा. आमेन. And number 7, meditate, think about, study God's precious word. आणि 7वा मुद्दा की देवाचं जे पवित्र मौल्यवान वचन आहे ते नेहमी वाचत जा, त्याच्यावर मनन करा, चिंतन करा, त्याचा अभ्यास करा. आमेन. And I'll send Pastor Prabhakar some further notes which he can share with you, just giving you a little summary of each of the books. आणि मी पास्टर प्रभाकरना नोट्स पाठवित आहे. पास्टर प्रभाकर मराठीतून भाषांतर केलेल्या नोट्स तुम्हाला देतील. प्रत्येक या इतिहासाची जी 12 पुस्तकं आहेत, त्या प्रत्येक पुस्तकाचा थोडक्यात सारांश तुम्हाला त्या ठिकाणी वाचावयास मिळेल. आमेन. That'll be great. So I'm just going to pray now. आपण प्रार्थना करू आणि आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गाची सांगता करूया. And as we pray, you just determine in your heart to follow what God tells you to do. आणि आपण प्रार्थना करत असताना तुम्ही प्रत्येकाने आपल्या अंतःकरणामध्ये एक निश्चय करा, एक समर्पण करा की ज्या ज्या ठिकाणी देव तुम्हाला पाठवेल, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला देव पाचारण करेल, त्या ठिकाणी तुम्ही आज्ञा पालन करून देवाचं कार्य, देवाची सेवा कराल. आमेन. Listen to his voice and do what he says. देवाची वाणी ऐका, तो जो काय बोलेल त्याचं आज्ञा पालन करा. Let's pray. आपण प्रार्थना करूया. Father in heaven, स्वर्गीय पित्या, we thank you for your wonderful scriptures. तुझ्या अद्भुत वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. We find they make us strong as we believe them. Yes, Lord. आणि ज्या वेळेला आम्ही तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो, त्यावेळेला आम्हाला तुझ्या वचनातून सामर्थ्य प्राप्त होतं. And I pray for everyone who hears these words that they'll take it into their hearts. Amen. आणि ही वचनं ज्यांनी ज्यांनी ऐकलेली आहेत, ज्यांनी ज्यांनी अंतःकरणामध्ये विश्वासपूर्वक ती स्वीकारली आहेत, त्या प्रत्येकासाठी आज मी तुला प्रार्थना विनंती करतो. And help us to live successful Christian lives pleasing to you. प्रभू परमेश्वरा, तुला आनंदित करणार, तुला संतोष देणार, यशस्वी विश्वासू ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर. We pray in Jesus' name. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून ऐक. आमेन. Amen. 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 Thank you, Pastor Keith, for this Oh, wonderful thank you for word. your interpretation. Thank you. Oh, that's so beautiful. 12 books in 1 hour. That was tremendous work. It's tremendous. A marathon. Marathon. Yes. That was like a marathon race. And so systematic. आणि शिस्तबद्ध पद्धतीनं त्यांनी ही 12 पुस्तकं आपल्या समोर ठेवली. देवाला धन्यवाद असो. Full of solid teaching and
आणि एक Inspiring शास्त्रशुद्ध teaching. Hmm. हा आणि आम्हाला प्रेरणा देणार असं शिक्षण या इतिहासाच्या 12 पुस्तकामधून पास्टरने आपल्याला दिलेलं आहे. Yes, Reverend Keith is very dynamic teacher. We thank आणि God. रेव्हरंड कीथ हे पवित्र शास्त्राचे एक प्रभावी आणि अद्भुत अध्यापक आहेत. God bless you and see you next week. Thank you, देव sir. तुम्हाला आशीर्वाद देव. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा भेटूया. गॉड ब्लेस यू. थँक्यू पास्टर. Thank Yes. you. Thank you. देव तुम्हाला Dr. आशीर्वाद Charles and देव. Pastor Bracken, आठवडाभर are we तुमचं having this संगोपन meeting करो. straight after this? After this, Ah. we log out, we पुढच्या log in. आठवड्यामध्ये Log पुन्हा in. भेटूया. Okay. Bye for now. थँक्यू. गुड नाईट. Bye. Bye. बाय.